दुपारी थोडंसं झोपायचा विचार केला ना, अंशू म्हणतो, "मम्मा मला खूप भूक लागली आहे." मग उठले, फ्रीज ओपन केलं. त्यामध्ये होतं थोडंसं भिजवलेलं पीठ आणि बटाट्याचं सारण. आता ते मी सकाळी त्याला पराठा केला होता, त्याचंच उरलेलं होतं आणि ते मी एक्स्ट्राच केलं होतं. कारण त्याला पराठा असला की तो दुसऱ्यांदा मागतो. त्याला आवडतो पराठा, त्यामुळे तो दुसऱ्या वेळेस पण मागणारच माहिती होतं, म्हणून मी एक्स्ट्राच केलेलं होतं. मग मस्तपैकी पराठा लाटून घेतला. पराठा लाटू-लाटूच तर त्याची चालू होती बडबड, "मम्मा किती वेळ लागेल सांग?" कारण तो माझ्याच जवळ बसलेला होता. त्याच्यासाठी मी काही बनवत असले, की तो माझ्याजवळ बसतो आणि मला विचारत राहतो, "किती वेळ लागेल? किती वेळ लागेल?" म्हटलं, "होतोय बाळा, थांब 5 मिनिटं." म्हणे, "ओके." छान-छान पराठा खातोय. त्याला म्हटलं, "काय खातोय?" तो म्हणतो, "छान-छान पराठा." तेवढ्या वेळात पराठा शेकून घेतला. पराठा झाल्याच्यानंतर त्याला तो मेयोनीजसोबत खायला दिला. त्याला मेयोनीजसोबतच आवडतो. त्याने त्याच्या हाताने मस्त पराठा एन्जॉय केला. मग काय झाली चहा-पाण्याची वेळ, तर मग आले किचनमध्ये. चहा ठेवला. मस्त कडक-कडक कोरा चहा भारी लागतो. चहा होईपर्यंत किचन वट्ट्यावरचं सर्व आवरून घेतलं. म्हणजे सकाळी घासलेले भांडे वगैरे होते, ते सर्व रॅकवरती लावून घेतले. तेवढ्या वेळात चहा पण उकळून होतो. मग मस्त आरामात चहा घेतला. आता माझा आवाज थोडासा इग्नोर करा, कारण तो घसा खूप खराब झालेला आहे. त्यामुळे माझा आवाज असा येतोय. पण 2 दिवसापासून आवाजही निघत नव्हता. आज निघतोय, म्हटलं व्हॉईस ओव्हर करून घ्यावं. मग बाहेर दोरीवरचे सुकलेले कपडे सर्व आणून घेतले. तेवढ्या वेळातच स्वयंपाकाचा टाईम झाला. आता काय तर स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती सर्वात मोठा प्रश्न काय करायचा? मग सकाळची होती माझ्याकडे खूप मोठी बटाट्याची चटणी उरलेली आणि पीठही होतं भिजवलेलं. मग मी त्याचेच पराठे केले, थोडंसं पिठलं केलं आणि मेथीची भाजी आणि गरम-गरम सर्वांनी एन्जॉय केलं. तुम्ही करता का कधी असं? कमेंट करून नक्की